वळूया सध्या मैदानामध्ये या क्रीडांगणामध्ये देखील समाधान शेठ माळी यांच्या माध्यमातून चॅलेंजर ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल। नाईट क्रिकेट स्पर्धा येत्या 24 डिसेंबर पासून याच क्रीडांगणामध्ये पुन्हा एकदा चिरल्याचं तेच मैदान आणि त्याच मैदानामध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांची तीच गर्दी पाहायला मिळेल। ओळख मैदानामध्ये जिथे साईश मात्रे ऑन द स्ट्राइक आणि नॉन स्ट्राइकला पण राजगरतला पाहू शकतोय। गोलंदाज यश पाटील आलाय। पहिलाच बॉल अगदी बेगाने टाकत असताना यष्टिरक्षक चेतन भोईर याच्या हातातून चेंडू निसटला आणि त्यामुळे बाईच परिणामी मिळाली जाईल ही किरीदावाडी किरीदाविनीशी श्री गणेश देखील पाहायला मिळतोय। जासी संघामध्ये आज अक्षय पवार खेळताना एक मॅच तुम्हाला पाहायला मिळाला। दुसऱ्या बाजूला परेश ठाकूर देखील एक मॅच खेळून पुढील स्पर्धेसाठी तो दाखल झाला। त्यामुळे आता ग्रामीणचे सर्व खेळाडू एकत्र खेळतात। आयकॉन असतो एक वेगळा कॉन्फिडन्स असतो। आयकॉनकडे बरेचशा आशेनं खेळाडू पाहत असतात पण आता ग्रामीणचे खेळाडू सुद्धा कमी नाही आहेत। आयकॉन कुठून तयार होतात तर ग्रामीण संघातून खेळून खेळून तुम्ही आयकॉन होत असता आणि असे बरेचसे आता आयकॉन एखादा आपण साईशला देखील अनेक वेळा आयकॉन पाहिला, अनेक वेळा निमिषला देखील आपण आयकॉन पाहत असतो। त्यामुळे तालुक्याने संघातून हे खेळाडू खेळलेत त्यांच्याकडे देखील तेवढाच अनुभव आहे। सध्या त्यांच्या गावाची ते आयकॉन आहेत आणि आज गाव संपूर्ण ग्रामस्थ तुम्हाला आयकॉनच्या स्वरूपाने पाहतोय। यश पाटील आलाय। यश पाटीलचा हा भन्नाट वेग पाहायला मिळतो। यष्टिरक्षकाच्या हातातून पुन्हा एकदा चेंडू निसटला, डायरेक्ट हिट करण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळाला पण खरं तर वेगाने हाताळायचा होता हा बॉल पण लेग एसटीच्या बाहेरून जाणारा पाहायला मिळाला। 1+1 अशा 2 धाबा देखील मिळाल्या जातील आणि या 2 धाबींशी धापटला धाबा लागले गेले त्या 3। दादरपाडा संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक घेतली तर सतीश शेठ बामा केणी साहेबांच्या वतीनं तब्बल 3000चं कॅश प्राइज त्या गोलंदाजाला दिलं जाईल। आल्या आल्या त्यांनी टीम ओपन केलं। यावेळचा बॉल साई सुरेश मात्रेच्या बॅट मधून वाईड स्लॉंगन रिजन क्लिअर करणारा आलाय हा षटकार। हा देखील खेळाडू राहिला। आणखीन एक तडाका मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात पण त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार। साईश मात्रेच्या बॅट मधून आलाय हा बॅक टू बॅक दुसरा षटकार। 2 चेंडूवर 2 षटकार आलेत। फार असा हा खेळाडू आहे ज्याने फार लहान वयापासून क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये आपल्या नावाची एक वेगळीच ओळख दाखवली। लहान वयामध्ये स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी देखील खेळताना आपण साईशला पाहिला। अगदी गावदेवी गावठाण संघाचा मुख्य गोलंदाज म्हणून साईशकडे पाहिलं जातं आणि उरण तालुक्यातील एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून देखील साईशकडे पाहिलं जातं। रायगड ठाणे मॅच मध्ये देखील साईशची चांगली कामगिरी पाहायला मिळाली। नुकताच खरं तर काल परवा बिग बॅश सारख्या मोठ्या स्पर्धेचं खरं तर त्यानं ऑप्शन सुद्धा केलं त्यामुळे तिथे देखील त्याची एक्झामिनेशन झाली। एवढ्या मोठ्या मोठ्या खरं तर स्पर्धा हा खेळाडू खेळत असतो आणि त्याच्या बॅटमधून आलेले हे बॅक टू बॅक 2 षटकार देखील पाहायला मिळाले। धाबा लागले गेले त्या 15 धाबा। अगदी खोलामध्ये टाकला होता यशनं हा बॉल मिड विकेट रिझर्व मध्ये खेळून काढला। क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एकच रन तिथून मिळाला जाईल आणि एक धाबीनिशी धापटा धाबा लागले गेले त्या 16 धाबा। नेहमी सचिन स्मृती जासी संघ म्हणल्यानंतर भावेशजी गरत आणि कल्पेशजी पाटील यांच्या संकल्पनेतून हा संघ बांधण्यात आला आणि यंदा पावसाळी रबर बॉलच्या बऱ्याचशा स्पर्धा संघ खेळलाय। नुसता खेळलाच नाही तर बऱ्याचशा स्पर्धात ते जिंकलेत सुद्धा। सचिन स्मृती जासी या खरं तर संघाच्या नावावर अनेक साऱ्या ट्रॉफ्या देखील तुम्हाला पाहायला मिळाल्यात। आज मात्र अजयजी कुमटे यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय। आज आयशा 11 सचिन स्मृती जासी या नावानं संघ सुद्धा संघ खेळतोय। समोर राजगर या वेळचा बॉल भन्नाट वेग जरूर पाहायला मिळाला। यश पाटील चांगली वापसी सध्या करत असताना 2 षटकार जरूर आलेत पण त्यानंतर आता चांगल्या टप्प्यावर तो देखील गोलंदाजी करतोय। आणखीन एक डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळाला। 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे जासी संघाला थोडंसं कमी धावांवर रोखायचं या उद्देशाने सध्या गोलंदाजी यश करतोय पण राजगरत देखील असा फलंदाज आहे यंदाच्या पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये प्रचंड इन्फॉर्म हा बॅट्समन आहे। यावेळी हेलिकॉप्टर लुकनं फटका जरूर सजवलाय। एलिव्हेशन कमी पाहायला मिळतंय। समोर क्षेत्ररक्षक तैनात विवेक कासोकरनं झेल टिपलाय। पहिला हादरा लागलाय जासी टीमला। राजगरत होतील झेल बाद।
झालाय. धापटा धाबा लागल्या गेल्या त्या आयशा 11 सचिन स्मृती जासी या संघाच्या एक बाद 16 धाबा. गोलंदाज रोहित गायकवाड आला आणि समोर साईश मात्रे. अगदी खोलामध्ये बॉल टाकला होता. बॉटम हँडचा चांगला वापर केला. हलक्यात खेळून काढला. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरीसाठी पलटलेत. दुसरी धाव घेण्यापासून थांबवले साईशने. त्याला ठाऊक आहे मैदानाच्या आतमध्ये 4 षटक साईश राहिला ना तर सहजरित्या 60-65 धावा बनवू शकतात. साईशा देखील नावावर एक वेगळा रेकॉर्ड आहे. सलग्न 8 चेंडूवर 8 षटकार मारण्याचा विक्रम फास्टेस्ट 50 त्याने केली होती क्रीडांगणामध्ये. जासईच्या आडिया तिथे देखील 8 चेंडूवर 8 षटकार मारण्याचा विक्रम साईशने केला. अनेक वेळा चांगली त्याची इनिंग पाहायला मिळत असते पण समोर दादरपाडा संघ सुद्धा तेवढाच बलाढ्य. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. गोलंदाजावर आक्षेप घेण्यात आला आणि तिसऱ्या पंचांचं काम पाहण्यासाठी आयोजन कमिटी आपण पावसाळी रबर बॉल बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्यात. अगदी अजूनही मोठमोठ्या स्पर्धा चालू आहेत. अगदी तालुका निया असतील, अगदी इंडिया ओपन असतील. सध्या याही देखील स्पर्धेची तेवढीच मोठी चर्चा पाहायला मिळाली. एक दिवसीय स्पर्धा आणि एक दिवसीय स्पर्धेमध्ये एवढी सारी बक्षिसं फार तुम्हाला कमी ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी ट्रॉफ्यांकडे तुम्ही नजर टाकल्यात तर एवढ्या मोठ्या ट्रॉफ्या बऱ्याचशा दिवसा होणाऱ्या स्पर्धा देखील पाहायला मिळत नाहीयेत. त्या पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. नितीजी मडवी यांनी खरं तर यांची संकल्पना होती की एक दिवसीय स्पर्धा ठेवायची पण स्पर्धेचं नाव संपूर्ण या पंचकृषीमध्ये गाजलं पाहिजे. आणि आज ज्या पद्धतीनं ह्या ट्रॉफ्या पाहायला मिळतात, ज्या संघांनी साथ दिली, अतिशय चांगलंच आयोजन पाहायला मिळतात. मैदानामध्ये तिसरे पंच दाखल झालेत. रोहित गायकवाड आलेत. यावेळेचा बॉल अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वाईड लॉंगन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. इथून धाव मिळाली जाईल ती एक आणि या एके धावनीशी धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या 18 धाबा. धावा धावपटला लागल्या गेल्यात. साईश समोर डावखऱ्यातच हा विस्फोट. खेळाडू 2 षटकार त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालेत. स्लोवर पद्धतीने बॉल टाकला होता. अगदी सरप्राईज करणारी डिलिव्हरी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक आहे तैनात निमिष मोहिते अगदी जवळ पाहायला मिळालेत. फार कमी धावा द्यायच्या आहेत आणि त्यासाठी हा रोहित देखील ओळखला जातो. चांगली गोलंदाजी त्यानं देखील केली आणि तिथे देखील एक नवा सितारा देखील दादरपाडा टेनिस क्रिकेटला मिळाला. असे नवीन खेळाडू घेऊन दादरपाडा संघाची चांगली सध्या तुम्हाला संघ देखील पाहायला मिळाला. मोठीची नाईट क्रिकेटची स्पर्धा देखील या संघानं गाजवली. तिथे देखील बाईक मिळाली होती निमिष मोहितेला. यावेळेचा बॉल अगदी बॅटला ब्रश करून पाठीमागं फर्स्टीमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. यशनं हा चेंडू अडवला. जिथे सिंगल रन्स मिळेल आणि एकेर धाबीनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 20 धावा. दोन्ही संघामध्ये आयकॉन नाहीये त्यामुळे आता ग्रामीणच्या खेळाडूंना आपल्या डावाला सावरावं लागेल. एक चांगली इनिंग बिल्ड करायला लागेल. साईशला ते ठाऊक आहे. आज अक्षय नाहीये त्यामुळं त्याला इथून कॅप्टन्सी करायला लागेल. चांगली बॅटिंग त्याला देखील करायला लागेल. त्याच्यामध्ये क्षमता आहे. मोठमोठ्या स्पर्धा तो खेळला पण समोर एक अपकमिंग स्टार रोहित गायकवाड. यावेळेचा बॉल अगदी मॅजिकल बॉल पाहायला मिळाला. कधी कधी काही चेंडू असतात ते सरप्राईज करून जाणारेच असतात आणि त्यासाठी ओळखले जातात. बरीचशी अशी खरं तर गोलंदाज आहेत. मग त्यामध्ये आर्यन भोईर असेल एक नामांकित खरं तर तोही गोलंदाज राहिला. कधी कधी वेगवेगळे स्पेल तो देखील टाकत असतो. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर असे अनेक गोलंदाज आहेत जे मॅजिकल स्पेल टाकत असतात. त्यामध्ये आपण रोहित घरत धाकटीजू याचा देखील उल्लेख करूया. शुभम डाकी बोरकार असतील असे बरेचसे. सय्यम मात्रेचा आपण उल्लेख करूया. असायचे त्यांनी चांगली गोलंदाजी मगाशी सुद्धा केली. यावेळी समोरच्या दिशेनं साईश मात्रे त्याच्या बॅटमधून आला हा षटकार. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 26 धावा.
चर्चा प्रचंड या मैदानाची आपण देखील केलीत। रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील ओमकार देसाईने सांगितले की चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये चिरल्याच्या मैदानावर खेळायला आवडतं। बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडांगणामध्ये होत असतात आणि याच क्रीडांगणामध्ये सांगितले समाधान शिरमाडी की माझ्या संकल्पनेमध्ये देखील एक नाईट क्रिकेटची स्पर्धा जी मला ठेवायची चॅलेंजर चिरले या नावानं आणि नेहमीच त्यांचं फार मोठं योगदान क्रिकेटसाठी राहिलंय आणि तब्बल 5 दिवस याच क्रीडांगणामध्ये तुम्ही नाईट क्रिकेटची स्पर्धा देखील अनुभवणार आहात। एक मोठं खरं तर आयोजन तुम्हाला ते देखील पाहायला मिळणार आहे। चॅलेंजर चिरले संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये चेंडूची मागणी केली जाते। विक्रांतजी मडवी यांचं इथं आगमन होतं, त्यांना देखील आपण विनंती करूयात आपण या व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे। विक्रांतजी मडवी यांचं देखील इथं सहर्ष स्वागत केलं जाते। धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 26 धावा, आणखीन 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे। धावा बनवाव्या लागतील, साईश मातेकडे ती क्षमता आहे आणि साईशनं आतापर्यंत 3 षटकार देखील लगावले। तो सलामीला आला आणि त्याने चांगली बॅटिंग देखील करून दाखवल्या। समोर तन्मय ठाकूर आणखीन एक युवा सितारा जासे टेनिस क्रीडमध्ये एक चांगली उल्लेखनीय कामगिरी त्याची देखील पाहायला मिळाली। पण समोर विवेक कासकर बाळा या नावानं हा देखील खेळाडू तेवढाच गाजलेला आहे। यंगस्टरच्या विरुद्ध यंगस्टर या बेलचा हा बॉल अगदी हा प्रकार टाकण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला, डायरेक्ट हिट केला होता आणि पंचांचा इशाराला इट्स वाईड बॉल। अगदी जोरामध्ये हा बॉल लागतो जेव्हा स्किट होतं। कधी कधी काही खेळाडूंना इजा देऊन जाणारे देखील चेंडू आपण पाहिलेत, त्यामुळं आता वॉर्न देखील गोलंदाजाला केल्या। विवेक कासुकरच्या नावावर देखील विक्रम आहे, सर्वाधिक लांब लचक षटकार तो देखील मारतो आणि त्यासाठी तो देखील खेळाडू ओळखला जातो। पण सध्या गोलंदाजी त्याच्या वाट्यावर आलाय। समोर तन्मय ठाकूर आहे, टप्प्याचा बॉल त्याच्यावर आक्रमण वाईड इस्लॉंग मध्ये एका हातानं वेल स्टॉप कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। एका हातानं तो चेंडू अडवला, हाताला चेंडू लागला नसता तर कदाचित सीमारेषा पलीकडे षटकारा करता गेला असता, पण काय कमालीचं एफर्ट पाहायला मिळालं तसलं क्षेत्ररक्षकानं हा चेंडू अडवला। दक्ष कासुकर तिथे तैनात होते आणि दक्ष कासुकरनं कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, जिथे फक्त एकच धाव आल्या आणि एकेर धावेनिशी धावपटा धावा लागले गेल्या त्या 28 धावा। साईश मात्रे समोर आला, डावकरी हाताचा विस्फोटक खेळाडू। यावेळी आक्रमण साईश मात्रे नाही कोणाला भीत रे, आलाय आणखीन एक षटकार। षटकार आला, 4था षटकार साईशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय। चांगली इनिंग त्यानं बिल्ड केली आपल्या संघासाठी। फुलटॉस बॉल फटक्यामध्ये रिक्स साईश मात्रेच्या बॅट मधून आलाय, कडक 6। कमालीची बॅटिंग साईशने दाखवले, फुल टॉस वर आक्रमण विवेक कासुकरच्या विरुद्ध प्राऊड ऑफ जासई साईश मात्रे सध्या त्याच्या बॅट म्हणून आलेले मोठे फटके आणि आता मात्र धावा चांगल्याच बनवल्या। धावा लागले गेल्या त्या 40 धावा, वैयक्तिक 34 धावसंख्येवर साईश कळतोय 34 रन्स। अकुट टप्प्याचा हा बॉल इट्स अ नो बॉल, नोचा इशारा आला, आणखीन एक अतिरिक्त धाव आणि आता मात्र फ्री आणि त्या फ्री वर मोठा फटका खेळण्याची एक नामी संधी असेल साईशकडे। 41 धावा धावपटा लागल्या गेल्या 41 रन्स। आता दबाव प्रचंड वाढला बाळा कासुकरवर, मागील 2 चेंडूवर 2 मोठे फटके देखील पाहायला मिळालेत। अकुट टप्प्याचा हा बॉल अगदी बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला। मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये, थांबवला। एकच धावा धावपटा लागल्या गेल्या त्या 42 धावा, वैयक्तिक साईश करतोय 35 या धावसंख्येवर। जर अर्धशतक आलं साईशच्या बॅट मधून तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक नितीशजी मडवी यांच्या वतीनं 1000चं कॅश प्राइज साईश सुरेश मात्रे या खेळाडूला दिलं जाईल। 50 धावा आल्या साईशच्या बॅट मधून तर तब्बल या स्पर्धेचे मुख्य आयोजक नितीशजी मडवी साहेबांच्या वतीने 1000चं कॅश प्राइज।
यावेळचा हा आक्रमण काय तडाखा लगावला, चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे तन्मय ठाकूरच्या बॅट मधून हा षटकार. काय बॅटिंग केलंय तन्मय ठाकूरनं. एक आगळ्या वेगळ्या स्टाईलने त्याच्या बॅट मधून दोन मोठे फटके देखील पाहायला मिळालेत. आणि तन्मय ठाकूरची सध्या ठाकूरशाही देखील आपण क्रीडांगणामध्ये पाहिलेत. बरेचसे असे खेळाडू आहेत, एक वेगळ्या डंग त्यांचा पाहायला मिळत असतो. सध्या आपण व्यासपीठावर वंश पाटील पाहू शकतो, जे क्रिकेट कारकिर्दीमध्ये पहिल्या चेंडू षटकार मारण्याचा विक्रम अनेक वेळा त्यानं देखील केलाय. जेव्हा जेव्हा तो आला त्याच्या बॅटमधून षटकार देखील पाहायला मिळतं. एन्जॉय स्पोर्ट चिरले संघ देखील आज खेळला, बऱ्याचशा टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा मध्ये खेळत असतो. शेवटी षटक बाकी आडी गोलंदाज दाखल झालाय आयुष गरत, समोर साईश मात्रे. यावेळचा हा बॉल समुद्र दिशेने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल पाहायला मिळतात. सिंगल रन्स कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केलाय. आणि या दोन धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 59 धावा. वैयक्तिक 37 धावसंख्या खेळतोय. आणखीन 13 धावांची गरज आहे, ती म्हणजे साईशच्या अर्धशतकाची वाट आता सर्व प्रेक्षक देखील पाहतात. आणि त्याचा अर्धशतक आलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक नितीनजी मडवी साहेबांच्या वतीनं 1000चं कॅश प्राइज. त्यांनी नुसती स्पर्धा ठेवली नाही तर खेळाडूंचे देखील श्रीमंत केले. प्रत्येक ज्यांचा ज्या खेळाडूचा त्यांना खेळ आवडला त्याला वैयक्तिक बक्षीस सुद्धा त्यांनी दिलेत. यावेळचा बॉल अगदी वाईटचा इशारा जरूर आला. संदीपजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात, ऑफिशियल अंपायर. अगदी कालच पाहायला गेलं तर एमसीए कॅम्प देखील त्यांनी कंप्लीट केला. आक्रमण चपराक लगावलाय साईशच्या बॅट मधून, आणखीन एक आक्रमण, चेंडू चाललाय सीमा पार, आलाय षटकार. वैयक्तिक 43 धावसंख्या खेळतोय साईश. यावेळचा हा बॉल अगदी ऑफिसच्या बाहेरून जाणारा पाहायला मिळाला. एक्स्ट्रा स्वरूपात देखील इथून धाव जोडली जाईल. आणि धावपटला धावा लागल्या गेल्या त्या यावेळी मात्र नोचा इशारा देखील पाहायला मिळतोय. विकेटच्या बाहेर अगदी चेंडू टाकला. थोडासा दबाव जरूर पाहायला मिळेल गोलंदाजी करत असताना आयुष गरतला. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या. यावेळी आक्रमण, चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडं, आला आणखीन एक बेधडक षटकार. बहात्तर धावा धापड्या लागल्या गेल्यात.
यावेळचा हा बॉल आणि त्याच्यावर अर्धषटक. साईश मात्र एकदा बॅट आपण वरती करायची आहे. बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. साईश सुरेश मात्रे प्राऊड ऑफ द सई आलाय त्याच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. हॅलो 80 धावा झाल्यात. 80 धावा पडायला लागले गेल्यात. आणखी एक चेंडू चाललाय सरळ घासई गावामध्ये. मिळतील धावा 6. धावा पडायला लागले गेल्यात. 4 षटकांमध्ये अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि साईश मात्रेची बॅटिंग काय अफलातून. लगातार 4 चेंडू 4 षटकार. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये रोहित आहेत. इथून फक्त एकच धाव मिळेल. आणि एकेर दाबिनीशी 87 धावा पडायला लागल्या गेल्यात. आणि येणारे आता 24 बॉल आणि 88 धावांचा पाठला करायला लागेल. तो म्हणजे निशांत 11 दादरपाडा संघाला. पण कमालीची बॅटिंग करावी असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. साईश सुरेश मात्रे त्याच्या बॅट मधून आता वैयक्तिक पाहायला गेला तर कमालीचा खेळ पाहायला मिळाला. 19 बॉल मध्ये 61